मी शरद पवार यांच्या सोबतच राहणार असं आता निलेश लंके म्हणतात। खासदार निलेश लंके यांनी आपली भूमिका सध्या स्पष्ट केलेली आहे। मी शरद पवार यांच्या सोबतच राहणार, निलेश लंके यांची ही भूमिका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत। अहिल्यानगरचे खासदार आहेत। तुम्ही अहिल्यानगरमध्ये मेडिकल कॉलेज येणार अशी घोषणा केली होती, पण राज्यामध्ये 10 मेडिकल कॉलेजची घोषणा झाली, 11 होणार होते। नक्की काय झालं, कुठं माशी शिंकली? मी लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरत होतो त्यावेळेस प्रामुख्याने ती मागणी माझ्यासमोर आली आणि आपण खासदार झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात 22/7/2024ला आपण संबंधित मंत्री महोदय केंद्रीय नड्डाजी यांना आमच्या नगर या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी आपण केली आणि मधल्या काळात 10 मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली, पण नगर जिल्ह्याला त्यामध्ये वगळलं गेलं। मग काही राजकीय त्यामध्ये काही गोष्टींचा स्पर्श असू शकतो, तरी पण मी 1-2 दिवसापूर्वी संबंधित मंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे। ती वेळ घेऊन मी त्या बाबतीतला खुलासा करणार आहे। पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आहे, पण आपल्या नगर जिल्ह्यातच मेडिकल कॉलेज नाही, ही खंत आहे। पण ती आज ना उद्या आपण ते पाठपुरावा करून मंजूर करणार आहे। मी 1-2 दिवसापासून 0 आवर्समध्ये एक प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे, तो म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी असतो तसाच एक फंड केंद्रात सुद्धा असतो, तो म्हणजे प्रधानमंत्री एक सहाय्यता निधीचा एक फंड असतो। पण त्यामध्ये त्या स्वतः मी कार्यालयात गेलो, त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याने ते सांगितलं की या ठिकाणी कुठले खासदार चौकशीला येत नाही, पण तुम्हीच पहिले खासदार चौकशीला आले। त्यांचं प्रत्येक खासदाराला एक टाईम आपली एक संख्या मर्यादित संख्या दिलेली आहे। एक खासदार 35 रुग्णांनाच मदत करू शकतो। त्या बाबतीत मी संबंधित मंत्री महोदय असो किंवा स्वतः प्रधानमंत्र्यांना पत्रव्यवहार करून संसदेमध्ये वेळ भेटल्यानंतर प्रश्न मांडणार आहे की 35ची संख्या ही जास्त वाढून दिली पाहिजे, कारण शेवट सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याच्या सुखसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजे। धन्यवाद। हे होते खासदार लंके यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत आहोत, त्याचबरोबर प्रधानमंत्री सहायता निधीचा जी रक्कम आहे त्याची संख्या जी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।